आर न्यू ब्लॉग. तर आज आपण निघालो आहोत मुंबई जवळच असलेल्या डहाणू येथे. 2 दिवसाचं तिथे आपलं स्टेकेशन असणार आहे. आम्ही या प्लेस वरती 2 वर्षांपूर्वी आलो होतो आणि त्यानंतर खूप वेळा विचार केला इकडे यायचं, पण काही प्लॅन झाला नाही. घरून ब्लॉग सुरू करता नाही आला कारण की अनप्लॅन्डच होतं आणि पॅकिंग वगैरे सुद्धा करायची होती. त्यामुळे मग पटपट पॅकिंग करून मग आम्ही निघालो. आणि डहाणू मध्ये एक्झॅक्टली कुठे जाणार आहोत ते मी तुम्हाला तिथे पोहोचल्यावरच सांगते. हायवे पासून ते डहाणू बीचचा रस्ता थोडा खडबडीत आहे, पण त्यानंतरचा रस्ता खूपच सिनेमॅटिक आहे. डहाणूला मोठा असा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि आपल्याला बोर्डीपर्यंत असाच कोस्टल रोड मिळणार आहे. आणि मुंबईमध्ये असं झाडांनी कव्हर केलेला रस्ता खूप कमी भेटतो बघायला. बघा किती सुंदर वाटतंय. आणि इथे लेफ्टला एक स्पॉट आहे जिथे तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता आतमध्ये आणि तिथूनच तुम्हाला छान असा सनसेटचा व्ह्यू भेटतो. हा बघा, हा आहे तो लेफ्ट. जर तुम्ही जुनं महाभारत बघितलं असेल तर अशाच झाडातून श्रीकृष्णांचा रथ येताना दिसला असेल. आय नो ते हे ठिकाण नव्हतं, पण सेम फिलिंग येते. आणि आता हे घोलवड आलं आहे. खूप छोटे छोटे छान रस्ते आहेत. वन वे आहे हा आणि त्याच्या पुढे आपल्याला बोर्डी बीच लागणार आहे जिथे आपला आज स्टे असणार आहे. आणि यांचं ॲग्रो टुरिझम असल्यामुळे त्यांनी इथे छान चिकूची झाडं लावल्याने बघा पूर्ण झाड चिकूनी कव्हर झालंय. इकडे आल्यावरती एंट्री केल्यावरतीच इतकं सुंदर वाटतं, म्हणजे जो प्रवासाचा आपला थकवा असतो ना तो पूर्ण निघून जातो. आणि हा आपला कॉटेज आहे. इथे बाहेर बसायलाही छान जागा आहे, झोका आहे. आणि मी आता तुम्हाला रूम टूर देते. इथे एक एक्स्ट्रा बेड आहे, छोटस फ्रिज. आल्या आल्या आधी सगळ्यात पूलमध्ये जायची इच्छा आहे, तर आधी पूलमध्ये डुबकी मारतो आणि त्याच्यानंतर मग जेवण करणार आहे. आणि हे ते चिकूचं झाड आहे, तर मला इथे एक चिकू दिसलेला तर तुम्ही काढला. खूप सारे चिकू आहेत बघा. थोडा वेळ आराम करून आम्ही या प्रॉपर्टीचा फेरफटका मारायला निघालो. आणि या इथे मोठ्या ग्रुपसाठी विला सुद्धा आहे. सो तुम्ही तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्स सोबतही इथे येऊ शकता. संध्याकाळचा हाय टी आणि स्नॅक्स आलंय, त्यामध्ये चहा, कुरकुरीत अशी बटाटा भजी आणि बिस्किट्स आहेत. हा यांचा किचन एरिया आहे
आणि इव्हनिंगला बघा लाइटिंग लागलं तर खूप सुंदर वाटतं. हा यांचा कॉन्फरन्स रूम आहे छोटासा आणि इथे तुम्ही जेवायला बसू शकता. हे रिसॉर्ट बीचपासून थोड्याच अंतरावर असलं तरी संध्याकाळनंतर इथे मस्त गारवा जाणवतो. सो आपलं डिनर आलं आहे. राईस आहे, पॉम्प्रेट फ्राय आहे, प्रॉन्स करी आहे, दाल, सॅलड आणि तांदळाची भाकरी. हे गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे डे 2 आणि काल खूप शांत आणि डीप झोप लागली. हे बघा किती सारे चिकू आहेत आणि हे आता सर्व मार्केटला जाणार. ब्रेकफास्ट आला आहे. ब्रेकफास्टमध्ये आहे बुर्जी, पाव, वडा, मिसळ आणि कांदे पोहे. तर आता आपण निघतोय घरी जाण्यासाठी. इथलं जेवण, इथलं हॉस्पिटॅलिटी खूप अमेझिंग होतं आणि ह्या प्लेसचं नाव आहे विवांत ॲग्रो टुरिझम. हे बोर्डी बीचच्या जवळ आहे आणि पर पर्सन 3000 रुपीज आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट, हाय टी, डिनर, नेक्स्ट डेचं ब्रेकफास्ट इन्क्लुडिंग आहे. इथलं जेवण इतकं अमेझिंग आहे ना, तुमचा पैसा वसूल होतो. सो तुम्ही तुमच्या फॅमिलीला सुद्धा घेऊन इथे नक्की या. गुगल मॅपने शॉर्टकटच्या नादात आम्हाला एक आतूनच रस्ता दाखवला होता, तर आम्ही आता मेन रोडला येऊ. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.